आमच्या घरामागचा, बिल्डिंगच्या मागचा शेतीचा पूर्ण भाग. सगळ्यांनी भेंडीचे मळे लावलेले आहेत आणि समोर आहे तो जीवदानीचा डोंगर. तर आपण नाशिकवरून आलेलो. लास्ट व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, नाशिकचा व्लॉग होता. आणि त्या व्लॉगमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता की माझ्या गाडीची हेडलाईटचा प्रॉब्लेम होता आणि सर्व्हिसची पण आता वेळ आलेली आहे जवळ. तर म्हटलं एकत्रच दोन्ही काम करून घेऊया. आधी कार वॉश करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर लाईटचं काम पण चेक करूया. मेकॅनिकशी मी आता माझं बोलणं तर झालं आहे. होप सो तो जागेवर असला पाहिजे, कारण मी गाडी सर्व्हिस कंपनीमध्ये नाही करत. कारण ऑलमोस्ट माझी गाडी 7 वर्ष जुनी झालेली आहे. साई सर्व्हिसमध्ये पहिले 4 वर्ष मी साई सर्व्हिसमध्येच सर्व्हिस करत होतो. पण आता सध्या एक मला चांगला मेकॅनिक मिळाला आहे, तर त्याच्याकडेच मी सर्व्हिस करून घेतो. तनिष्का आहे आपल्याबरोबर. सध्या सुट्टी लागलेली आहे, त्यामुळे तिला कंटाळा हा शब्द खूप आवडीचा झालेला आहे. त्यामुळे ती माझ्याबरोबर फिरत असते. मित्रांनो, आमच्या इथे 250 रुपीज शॅम्पू वॉश घेतात आतून आणि बाहेरून. तुमच्या इकडे किती रुपये घेतात 4 व्हीलर कार वॉशिंगचे? तर आपली गाडी आता पूर्णपणे वॉश झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. बाहेरून मी दाखवलं नाही कारण बाहेर खूप चिखल होता. लाईटचं काम करायचं होतं, पण सध्या मेकॅनिक आता नाही आहे. तो काय करू काय समजत नाही. गाडी पूर्ण वॉशिंग झालेली आहे. समोर कवर पण टाकून दिलेलं आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज जरा लुक सगळा चेंज. मस्त रात्री सलूनमध्ये जाऊन स्वतःला एकदम अप टू डेट करून घेतलेलं आहे. कारण आता आपले काही व्लॉग आहेत ते आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. तर आपलं कालचं जे काम बाकी राहिलेलं गाडीचं ते आपण आता करायला चाललेलो आहोत. बाय दी वे, आज सगळ्या स्कूलचा रिझल्ट लागलेला आहे आणि आज तनिष्काचा पण रिझल्ट लागलेला आहे. तर ती फर्स्ट क्लासने पास झाली आहे. फर्स्ट स्टँडर्डला तिला A+ मिळालं आहे. तो ये कुछ अपने गाड़ी का पार्ट उड गया है, तो हे आणायला जायचं आहे. त्याच्याकडे नाही आहे, ती जवळपासच्या दुकानात विरार वेस्टला जाऊन बघायला लागेल. तर आता घेऊन येऊया. ऐसे खोल लिए अपना गाड़ी और काम चल रहा है. ही आपली बॅटरी नवीनच आहे. त्याच्यातून कनेक्शन काढलं, आता तो कडनं कुठून तरी कनेक्शन काढेल. $3.5 लिटर ऑइल टाकलेलं आहे आता. परफेक्ट 3.5 लिटर पूर्ण डब्बा त्याने खाली गेला आहे. आता बघूया, लेवल चेक करेल तो. इकडे कधी पाणी मारायला चान्स नाही मिळत, कारण सीटच्या खाली इंजिन असल्या कारणाने. इकोचा हा एक बेनिफिट आहे. म्हणजे प्लस पॉईंट असेल की मायनस पॉईंट. मायनस पॉईंट असा आहे की कधी तुमच्या इथे जर उंदीर वगैरे कधी घुसले तर इकोला नाही वाचू शकत उंदीर. ते काय वायरिंगला म्हणजे पर्यायच नाही काय त्याला. बाकी दुसऱ्या गाड्यांसाठी तारेचं वगैरे असं करता येईल, काहीतरी त्याला जाळी करता येते, पण इकोला नाही करता येत. इंजन कैपेसिटी है 4.2. हाँ तो अपन 4.5 डालते हैं. 4.2 इंजन कैपेसिटी है, पर जो फिल्टर आता है उसका कैपेसिटी इंजन में नहीं कनेक्ट करते हैं. अच्छा, हाँ, उसका कैपेसिटी अलग हो जाता है. तो प्रॉपर अपने को 4.5 लिटर गाड़ी में ऑइल डालना ही है. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आपण निघालो दादरला, कारण आज आहे माझ्या मिसेसची एक्झाम. तर त्यासाठी चाललो आहे. हे सगळे ब्लॉग जे येतात ते सगळे कटमध्ये आहेत, कारण हे एका दिवसाचं शूट नाही आहे, हे 4-5 दिवसांचं मिळून केलेलं शूट आहे.
त्यामुळे मी पहिले गाडीची सर्व्हिसिंग केली. त्याच्यानंतर काल रिझल्टला गेलेलो तनिष्काच्या, आणि त्याच्यानंतर त्या गाडीचं थोडंसं काम केलं, ते आपण बघितलं. तर आज आपला प्रवास आहे मुंबईचा. तो मुंबईचा प्रवास आहे जो करणार आहोत तो आपण आपल्या ॲव्हेंजर 220 क्रूजवरती करणार आहोत. कारण थोडं फास्टर होईल, कारण आज संडे आहे. त्यामुळे आज आम्ही पहिले प्लॅन केला होता ट्रेननी जायचा, पण ट्रेनचं कॅन्सल केलं याच्यासाठी की कारण मेगा ब्लॉक असणार आज. तर त्यामुळे कुठे ना कुठेतरी जाताना किंवा येताना कुठेतरी आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण बाईकवरती जायचं. कारण बाईकवरती गेलं तर अजून थोडीफार 2-3 कामं आहेत दादरमध्ये, तर ती पण करता येतील. केस सांभाळायला लागतात बाबा. चला. सध्या 7 वाजून 10 मिनटं झालेली आहे. आपण विरारवरून आता निघालो. प्रॉब्ली आपण पोचू एक 8:30पर्यंत पोचायला पाहिजे. 8-8:30पर्यंत. 8 तर नाही, 8:30च. 1.5 तास मॅक्स टू मॅक्स. 1.5 तास ते 1 तास 40 मिनटं वगैरे आपल्याला लागायला पाहिजे जर ट्रॅफिक नाही मिळाली तर. 64 किलोमीटर्स आहेत मायला. तरी जेवढं लवकरात लवकर जायचा प्रयत्न करू आपण. त्यांना कुठे हॉल्ट घ्यायचा नाही आहे, काही थांबायचं नाही आहे. स्ट्रेट टू स्ट्रेट दादरला पोचायचं. सगळे इमानदारी थांबले सिग्नलला. वा, पोचलो तर आपण वसईला रेंज ऑफिस आहे हा एरिया, आणि संडे असल्यामुळे पूर्ण खाली. शुभविवाह, गाडी बंद पडली. अशा तऱ्हेने आपण वसईच्या हायवेला पोहोचलो. हातिवली फाट्यातून मुंबईकडे दिशेने जायला आपण तयार आहोत. आज पहिल्यांदा मला इथे ट्रॅफिक एवढी कमी मिळाली आहे ना मित्रांनो, म्हणजे विश्वास नाही पटत आहे की असाही रस्ता रिकामा असू शकतो. बरेच वेळा सकाळी आलो आहे मी इकडनं, पण आज काहीतरी खासच होतं. सिग्नलला सुद्धा सगळे इमानदारी थांबले होते, आणि हवालदार पण कुठे दिसत नव्हता, तरी पण लोकं थांबली होती. 10 मिनटात मी पहिल्यांदा इथपर्यंत पोहोचलो. तर नॉर्मली मला 20 मिनटं तरी लागतात मी रायगडवरून घेत होतो. तर आपण मुंबईमध्ये एंटर झालेलो आहोत, दहिसरच्या भागात आलेलो आहोत. आणि दहिसर चेकनाक्याच्या जवळचा काही भाग आहे. आणि आपण आता बरोबर 30 मिनटात विरारवरून दहिसरला पोहोचलेलो आहोत. दहिसर चेकनाक्यावरती आहोत आपण सध्या. ते पण ट्रॅफिक कमी आहे, असणार होतं. तर 2 लाईन आहेत मेट्रोच्या. एक ही परत अंधेरी गोल्ड स्पॉट, मतलब अंधेरी हायवेपासून सुरू होते ती अंधेरी वेस्टवरून जायची, दहिसर फिरून जाते. ही लाईन मला वाटतं विरार रोड वाईन जाते. थोडे जंगल, उंच इमारती. मित्रांनो, हे आहे खेरवाडी सिग्नल. आणि इथे माझं बालपण गेलं बँड्रा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. आठवणी आहेत बऱ्याचशा. करू कधीतरी डिस्कस. मला अजून आठवतं हा ब्रिज काय नव्हते तेव्हा, आणि आम्ही रस्ते खेरवाडीत जायचं असेल काय घरचं सामान वगैरे आणायला चालत जायचं, तेव्हा हायवेला एवढ्या जास्त गाड्या पण नसायच्या. ही तुम्हाला मी 18मधली गोष्ट सांगतो. 82 86च्या आसपास. 7-8 वर्षाचा होतो. ह्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस मुंबईत चालतात. आमच्या वेळेला होत्या त्या नॉन AC डबल डेकर बसेस. मजा यायची त्याबद्दल. आणि हे आहे फुल मार्केट माटुंग्याचं. केळी बघ, ही कसली लाईन आहे? हॉटेलमध्ये जायची लाईन. पागल आहेत लोक, पागल. पण आहे काहीतरी फेमस, म्हणजे अरे हे वाला हॉटेल सांगते ग.
शिडी उतरली ना सगळी केरळची. इकडे होती ना, इथे फर्स्ट फ्लोअर आहे, हे माटुंगा स्टेशन आहे आणि इकडेच वरती एक हॉटेल आहे. मला ना अभंगे मावशी घेऊन गेलेली आहे. अनलिमिटेड थाळी. हे बघ शारदा भवन, इथे पण लॉजिंग बोटिंग. काय सकाळी लोक खायला एवढे उत्सुक असतात ना, असं वाटतं आपण पण कुठेतरी लाईन लावूया, उभे राहूया. तर मित्रांनो, हे आहे रुगिया कॉलेज आणि हा रुगिया कॉलेजचा कट्टा. आधी इथे हे नव्हतं, म्हणजे बसायला जागा मस्त असायची. रुगिया कॉलेजचा कट्टा आणि जुनी डीपी. आठवते का डीपी? इथे जेवलेलो आपण लग्ना अगोदर. काय खाल्लेलं ते पण तुझ्या लक्षात असेल आता. चायनीज खाल्लेलं, पनीर चिल्ली खाल्लेली आणि शाळा तुझी आली. हां, एवढी लोक लाईनीत उभी आहेत. हेच आहे का तुझं? एक्झामसाठी लोक आली आहेत. आता 11 वाजलेत. आता एक्झाम संपण्याचा टाईम झालेला आहे. 10 ते 11 पेपर होता. 9 वाजता आपण इकडे पोचलो आणि ती आतमध्ये लाईन वगैरे सगळंच. कमीत कमी 3-1 हजार मुलं होती फक्त लाईनमध्ये. आता सुटले आहेत, बरेच मुलं बाहेर येतात आहेत. आणि ही आहे राजा शिवाजी विद्यालय. मी तिला सांगितलं होतं स्टेट बँकेच्या इकडेच ये. होप सो, वाट बघतोय. आली की आपण तिच्याशी बोलू, कसा गेला पेपर तिला आणि काय तिचे प्रतिक्रिया आहेत या एक्झामबद्दलच्या. होप साहेब, अभ्यास तर केलेला तिने. आता रिझल्टवरती डिपेंड करतं किती पर्सेंटेज मिळतात, किंवा नुसते पास होऊन चालणार नाही, मेरिट आलं पाहिजे. तृप्ती आलेली आहे एक्झाम देऊन समोरून. कसा गेला पेपर? हां, जीएस तो काय खूप सोपं माहिती. बापरे बापरे हो ना. बापरे. आता मेरिटमध्येच येणार ना तू. म्हणजे मी समजू गव्हर्नमेंटची नोकरी लागली तुला. त्याला टाइम नाही, मॅथ्सला टाइम नाही. मग लिहिलं की नाही लिहिलं? लिहिले, पण एकदम म्हणजे ते ॲक्युरेसी काढायला भेटते ना, ती नाही भेटत. चला ठीक आहे, आता इकडनं निघूया. त्या फुल ट्रॅफिक झालेली आहे. तर आपण आलो आहेत आता जैन हॉटेलमध्ये आणि इथे सुंदर सोलकडीने सुरुवात केली आहे फूडसाठी. दीदीने आमच्या पार्टी दिली आम्हाला. तर ते बँड्राला जैन हॉटेलमध्ये लंचसाठी आलेलं आहे आणि अशी काही सोलकढी आहे. हे आहे क्रॅब लॉलीपॉप तृप्तीच्या ताटात. बरोबर, खा खा. हे आहे किमा ताट आणि हे आहे चिकन ताट. चला आता जेवतो आणि मग तुमच्याशी. स्वीट होम. परत आपण आपल्या घरी पोचलेलो आहोत. जेवल्यानंतर मी काय फारसा शूट केलं नाही. बाहेर निघालो, सगळ्यांना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही बँड्रावरनं निघालो. आम्ही 2:15-2:30 वाजता निघालेलो. आता वाजले 4 बरोबर. तर 1.5 तास नॉर्मली आपल्याला बँड्रावरनं इथे यायला लागला. आता घरी जाऊन जरा फ्रेश होऊया आणि आराम करूया. तर फ्रेंड्स, आताचा व्लॉग आपण इकडेच एंड करूया, कारण नवीन काही आहे नाही आता माझं. आणि एक आपली अफलातून ट्रिप सुरुवात होणार आहे आता, आणि ती ट्रिप इंटरनॅशनल ट्रिप असणार आहे. तर मी अजूनपर्यंत एक्सप्लोर करत नव्हतो, कारण ही ॲक्च्युली होणार होती मार्चमध्येच. पण मार्चमध्ये त्या ठिकाणी खूप वॉरचं झोन होतं, त्यामुळे इंटरनॅशनल ट्रिप मला करता येत ती म्हणजे होत नव्हती पॉसिबल, आणि फ्लाईट्स वगैरे सगळ्या बंद होत्या. तर आता सगळं चालू झालेलं आहे आणि आपण उद्या निघणार आहोत ह्या ट्रिपसाठी. तर बघत राहा माझ्या व्हिडिओला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नवीन ह्या ब्लॉगसाठी माझ्या इंस्टाग्राम किंवा माझ्या फेसबुक चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अपडेट राहा. तिकडे तुम्हाला कळेलच की आपण पुढे चाललो आहे, आणि आपला पुढचा ब्लॉग लवकरच आपल्यासमोर येत आहे. इंटरनॅशनल ट्रिपचा फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे माझी. तर नेपाळ पण आहे, नेपाळ, भूतान
ते गेस पण करू नका. तिकडे नाही चाललो आहे, मस्त एकदम रिच जागी चाललो आहे. चला जाऊया.